भाताच्या लाह्यांचा प्रसाद बनवून कोणी वारुळावर जातं तर कोणी नागमूर्तीचं पूजन करतं। रत्नागिरी जिल्ह्यात नागपंचमी सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या सणासाठी बुधवारपासूनच बाजारपेठा सजल्या होत्या। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा मित्र आणि सवाष्णींसह माहेरवाष्णींचा भाऊ मानलेल्या नागाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या। यासह गावातून आलेल्या मामा मावशांनी नागपंचमीसाठी नागवेली आणल्या होत्या। ग्रामीण भागात महिलांनी वारुळावर जात नागपूजा केली तर शहरातील महिलांनी नागमूर्ती आणून घरीच पूजा केली। हे देवा नागराया माझ्या धन्यासह माझ्या लेकरा बाळांचं रक्षण कर असे साकडे यावेळी भाविकांनी घातले। नमस्कार, मी लीना निलेश निवळकर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या घरी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा झाला आहे। आम्ही सगळ्या मैत्रिणी, सगळ्या छोट्या मुली मिळून नागदेवतेची पूजा करतो। त्याच्यानंतर फुगड्या घालतो, गोडाधोडाचं म्हणजे मोदक आणि पातोळ्या करतो आणि अशा प्रकारे नागपंचमी माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते। ह्या वर्षी श्रावणात एक विशेष महत्त्व आहे श्रावणाला, की 72 वर्षांनी सोमवार श्रावण आलेला आहे। त्याच्यामुळे ह्या नागपंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे सगळं करून छोट्या मुलांना एक धडा दिला जातो की आपल्या संस्कृतीचे भारतीय संस्कृती पुढे कशी चालवावी हे सांगण्यासाठी आम्ही मुलांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग करून घेतो। मुलांचा सुद्धा सहभाग असतो आणि जेणेकरून आपल्या संस्कृतीची त्यांना सुद्धा माहिती होईल, त्यांना सुद्धा पुढे जाऊन हे सगळं करता यायला पाहिजे। यासाठी आम्ही मुलांना पण मोठ्या प्रमाणात भाग घ्यायला लावतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।